नमस्कार. मी हेमलता दाते. मी संगीत अलंकार असून अखिल भारतीय संगीत महामंडळातर्फे ज्या परीक्षा घेतल्या जातात त्यांच्या विद्यार्थ्यांच्या सोयीसाठी मी स्वतः बनवलेल्या काही रचना सादर करू इच्छिते. त्या त्यांना जास्तीचा अभ्यास म्हणून नक्कीच उपयोगी पडतील. त्याच्या व्यतिरिक्त मी काही बंदिशी आणि तराणे यांची रचना केली आहे. यथावकाश मी माझ्या सर्व रचना आपणासाठी उपलब्ध करून देणार आहे. आज पहिल्यांदा आपण राग बागेश्री या रागाची ओळख करून घेणार आहोत. बागेश्री हा काफी थाटातला राग असल्यामुळे त्याच्यामध्ये गंधार आणि निषाद हे स्वर कोमल आहेत. आरोहामध्ये रे आणि प, रिषभ आणि पंचम वर्ज्य आहेत. पंचम स्वर अल्प प्रमाणामध्ये पण कौशल्याने सुरेख रीतीने वापरला जातो, तेव्हा तो छान वाटतो. मध्यम आणि षड्ज हे याचे वादी आणि समाधी आहेत. हा राग रात्रीच्या 3ऱ्या प्रहरात गायला जातो. याचा आधी आपण थोडा स्वरविस्तार करूया आणि नंतर त्रितालामध्ये निबद्ध असलेली एक रचना सरगमगीत मी आपल्याला शिकवणार आहे. सा नि ध सा धनी रे सा नि सा नि ध ग रे सा सा ग म ग म ध म ग म ध नि ध म प ध म ग रे ग म ग रे सा. धनी ध म ग रे सा नि ध सा. धनी ध म ग रे सा नि ध सा. सा म ग म ध म धनी ध म ग रे सा. सा म ग म ध म धनी ध म ग रे सा. धनी ध म रे सा नि ध सा. ग म नि ध सा नि रे सा. ग म नि ध सा नि रे सा. सा नि ध नि ध म ग म रे सा. सा नि ध नि ध म ग म रे सा. धनी ध म रे सा नि ध सा. धनी ध म रे. धनी ध म रे. धनी ध म रे सा नि ध सा. आता जी आपण बागेश्री रागातली सरगम ऐकली आणि पडद्यावर पाहिली त्याच्यामध्ये जी चिन्ह वापरली आहेत त्याचा खुलासा करते. शुद्ध स्वरासाठी कुठलीही खूण नाही आहे. कोमल स्वरासाठी स्वराचा पाय मोडलेला दाखवलेला आहे. मंद्र सप्तकातील स्वरांच्या खाली आडवी रेघ आहे. तार सप्तकामधील स्वरांच्या वर अगदी छोटा ठिपका दिलेला आहे. समेसाठी फुलीची खूण आहे आणि काल हा छोटा गोल या चिन्हाने दाखवलेला आहे. बाकी मात्रांचे आकडे वरती दिलेलेच आहेत.